बाजार बघा कसे फिरतात. हॉटेलमध्ये 2000 घालण्यापेक्षा इकडे 1000 रुपयाची मच्छी घेतली आम्ही. आता या घरात जो एक्सपर्ट आहे नारळ किसण्यात, त्याला खूप वेळ लावता. बापरे मित्रांनो, चक्कर येईपर्यंत जेवलोय मी. मित्रांनो हे बघा माझ्या हातात काय आहे, हे काय आहे गेस करू शकता? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हॅपी फ्रायडे, हॅपी फ्रायडे. सकाळी सकाळी थैली घेऊन का बोला, कारण आज वार आहे. परत परवा मच्छी खाली, आज वार आहे. सो आज वार आहे आणि वार आलं की आम्ही आणतोय मच्छी. आणि ओवीची काल ॲन्युअल डे झालं ना, मग ओवीने पण सुरमई डिमांड केली आहे. मग आता बाजारात सुरमई आणि मच्छी कशी आहे. आज ऊन आहे तरी थंडी वाजते. पप्पा सुरमई बघतात आहे. आज शुक्रवार आहे, थोडं लवकरच आलो आम्ही बाजारात, गर्दी कमी वाटते. बाजार बघा कसे फिरतात. इकडे हो, इकडे बघू ना सुरमई. हा सुरमई, सुरमई घेतली पप्पांनी. आणि ये घ्या कोलंबी. हॉटेलमध्ये 2000 घालण्यापेक्षा इकडे 1000 रुपयाची मच्छी घेतली आम्ही. आता कोलमी आणि सुरमई. सुरमई 800ची आहे. 800ची सुरमई घेतली, दाबून खायचा. ओके, सो मच्छी घेऊन घरी आलोय आम्ही. आता एवढी सारी मच्छी आणली आहे. कोलमी ही नुसती खायला बस. कोलंबी येते, कोलंबी नाही. कोलंबी करेक्ट करते बघ. ही नुसती खायला बस ना, तू सोलणार कोण? कोलंबी सांगितलं पाहिजे काय मदत करायला. सांगितलं कशी म्हणते? हा ठीक आहे, सांग का मी होणार नाही म्हणजे तुम्ही. अरे सांग का मी होणार नाही. सो आता मी सांगतो, कोलंबी सोलायला मदत करा आम्हाला. सो आधी नाश्ता आहे, आता चहा आणि मेथी पराठा. थेपला मिक्स केलं. हो मिक्स केलंय. मम्मीच्या पण नकर येत नाही. मधाची चहा नको आणि गुळाची चहा नको. आणि मस्त लागतं. मग मग सेम माझ्यासाठी. हो 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 नखरे ना. ओके, कोलंबी दाखवणार हो. कोलंबी सोलायला बसणार हो. त्याआधी या घरात जो एक्सपर्ट आहे नारळ किसण्यात, त्याला नारळ खूप वेळ लावता. हा? खूप वेळ लावता. खूप वेळ लावतो. अरे 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 समजलं काय, एक्सपर्ट आहे म्हणून माझ्याकडे येतं. आणि ओवी काय नुसतं खाणार आहे मच्छी. हे मच्छी पण सोलणार आहे. सोलणार. हो. बाबा शिकवतील तेव्हा शिका. हा. बाबा आता नाश्ता करतात पहिले, मग बाबांना मच्छी पण सोलायला मी मदत करणार. मच्छी हा आणलाय मी आता. सो हे दाखवताय फक्त. असं मी फक्त हे दाखवताय. नाही, तुम्हाला पण दाखवते. असं करून असं झूम इन करून दाखवते. एआय चा व्हिडिओ आहे. एआय का व्हिडिओ नाही आहे हे. पता आहे. समजलं. ओवीला शिकायचंय हे. ओवी मोठी झाल्यावर अजून किती मोठी व्हायचंय. अरे जेव्हा आई अवॉइड करणं सोडून देईल तेव्हा. काय करणं सोडून दे. आई अवॉइड करणं सोडून देईल तेव्हा. म्हणजे आई अवॉइड करते आता. म्हणजे समजलं नाही मला. जसं की हे नाही खिसायचं, ते गॅसवर हात नाही लावायचा. अच्छा तसं. तसं तेवढी मोठी झाल्यावर. ओके, हा. त्याला अवॉइड नाही म्हणत, काय म्हणतात त्याला, थांबवणं. तेव्हा. हा थांबवणं म्हणजेच अवॉइड. तर हे बघा, हे दोघं आता कोलंबी सोलत आहे. पप्पा हा. ते बोलले की तुम्ही पण सोला, ते कंटेंट असणार आहे. हो पण मी नंतर विचार केला वेळ जाईल. वेळ नको, हे खराब होणार लागते. पण मी तुम्हाला इकडे हा. मी दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही, बघायचं इकडे. पप्पांना बाबांना न केलं ना, बाबा नखाने नख मोठी मोठी आहे बाबांची. पण मी ना हे काटा घ्यायचा आणि मधली घाणाशी साफ करायची असते. बघ दिसलं. ती मधली गण काय असते? ती मधली घाण असते. असं पोट आहे ना, त्याच्या पोटात ते असा विषाचा धागा असतो. तू तिकडे बघ, या साईडला बघ. काळोखात बदले होईल तुम्ही. उभे राहा. उजेड आला पाहिजे मला इथे. दोरे आहेत नाही बघ, कळलं. असं असतं ते.
तर साफ पण करा. ते दोरे काळे करा, काय होतंय? काळे असतात ना याचे दोरे, काळे असतात, ग्रीन असतात. मग पांढरे. पांढरे नाही. इकडे काहीतरी हिरवं हिरवं दिसतं याच्यात, काय ते? तेच ते घाण येते. हे बघ, हे असे काढले बघ, हे दोरे काढायचे. किती सॅटिस्फाईंग वाटतं ना. सॅटिस्फाईंग वाटतं. खायला फटाफट होते. खायला सॅटिस्फाईंग आहे ना पटापट. नाही नाही, ते कोलंबी साफ करण्यासाठी मस्त एकदम करकर आवाज येतो. हा सो कशी वाटली माझी कोलंबी साफ करायची पद्धत विथ काटा? किती मला नख नाही म्हणून. तो काटा कशाला? ते 10 काडी आहे ना, ती घे ना. 10:40 वाजले. त्या डब्यामध्ये दातात घालायच्या काड्या नाही तुमच्याकडे? ती घेतली बरी. टूथपिक्स ना? टूथपिक आहे? टूथपिक आपल्याकडे होईल? नाही, इयरबड्स आहे. देऊ नको हे. ते काय त्याने काय करायचंय? त्याचा उपयोग नाही. त्याचं हे बघा, असं ते काट्याने काढायचं, म्हणजे काट्याने फाडायचं त्याचं पोट आणि त्याच्यावरलं असं इयरबड्सनी काढायचं. नाही नाही नको. थँक्यू फॉर युअर सजेशन. मित्रांनो हे बघा, सुरमई मॅरिनेशन करून आता ओवीला 2 फ्राय काढल्यात. आता वाजल्यात 11:30 आणि ओवीसाठी घाई गडबडीत फ्राय रेडी आहे. हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी झालंय हे सगळं पटापट पटापट. थांबा, एक घेऊया आपण. थांबा, एक तिकीट. अरे एक तिकीट ठेवा, ताटात जागा नाही. असू दे ते ताटात ना. अरे, ते पुढे घेऊन ताटात जायचं आहे. इकडे ठेवा, ते काय नाही घेऊन जायचंय. ताटाने काढून बघा. ठेवा तिकडे. ते सारातले कळलं ना, तुमच्यासाठी झालंय फास्ट 2, 3. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू बोलायचं असतं अशा वेळी. मित्रांनो ओवी चालली आता शाळेत. मच्छी खाऊन दाबून नाही खाली, येडीने एकच खाली. तुम्ही लावणार नाही पण मला माहिती आहे. चालू पण करता येत नाही तुम्हाला. ठेवा दे गपचूप. जा बाय बाय. मित्रांनो ओवी जेवून गेली आहे आणि आता आमची वेळ आली आहे जेवायची. आणि ओवी ॲक्च्युली थोडंसंच खाऊन गेली, फक्त फ्राय आणि सार. पण ॲक्च्युली आजचा पूर्ण मेनू काय आहे तुम्हाला. सो मित्रांनो हा आहे आजचा मेनू. तांदळाच्या भाकऱ्या, कोलंबी भात, कोलंबी फ्राय, ठीक आहे, सुरमई फ्राय, कोशिंबीर आणि सुरमईचा सार. आणि आता ही ताट बनवते प्रणिता. ओवीला आल्यावर कोलंबीचा फ्राय द्या. चला, प्रणिताला माझ्यावर पूर्ण भरोसा आहे म्हणून ओवीसाठी आधीच काढून ठेवते कोलंबी फ्राय. हे घ्या. आता मी सगळं खात बसलो की संपलं. आणतो. ही घ्या, ही घ्या. अजून कोणाला पाहिजे साराला बशी? जा, आता प्रणिता व्हिडिओ बनवते. हे घ्या. चला मित्रांनो, आता मी जेवून घेतो मस्त. हे बघा, याचं फुल मेजवानी ताट आहे. तांदळाची भाकरी आणि सुरमईचा सार कसा झाला तर कुरकुरीत मस्त असते. मस्त लागतं. आणि सार मस्त आहे. आलो कोलंबी फ्राय सुरमई घ्यायची, लाल भडक होती. आता सुरमई फ्राय. मालवणी असलं तर फायदे. बापरे मित्रांनो, चक्कर येईपर्यंत जेवलोय मी. काय काय खाल्लं माहितीये मी? 2 भाकऱ्या, 4 सुरमई फ्राय, एवढं कोलंबी ओवी बोलते तसं, आणि कांदे, 2 वेळा कोलंबी भात. तर संध्याकाळी जेवायचं नाही असं मी बोललो तरी बघा, मच्छी असताना कंट्रोल नाही. मालवणी जेवण म्हणजे थांबवत नाही जेवण असं. आणि मच्छीचं तर नाहीच नाही. चिकन तरी एक वेळ कंट्रोल होतं, पण मच्छी नाही होतं. लिटरली मला चक्कर येते आणि झोपणार नाही आता असं मस्त. चला, आय होप तुम्हाला पण मालवणी जेवण आवडत असेल तर नक्की आमचं द सावंत किचन जाऊन चेक करा. तिकडे रेसिपीज दिलेल्या आहेत सगळ्या. गुड इव्हनिंग गाईज. सो दुपारनंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटतोय. ढकला
अरे 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 तोडते बघ कशी. काय खाताय? मच्छी खाल्ली का परत येऊन? मच्छी खाल्ली आल्यावर परत संपवली. कोलंबी भात आणि मच्छी खाल्ली. कोलंबी परत खाल्ली. कोलंबी फ्राय संपवली. नाही संपवली का? आहे. ओवीचं बरं कंट्रोल आहे बाबा. ओवी असे हिशोबच जेवते. मला नाही जमत. व्हेरी गुड. ते पप्पा खाता ना हा. खातच जाता. मग खातच जायचं असतं ना. नसतं खात जायचं. दुसऱ्या टाइम पण ठेवायचं असतं. मग ठेवलं ना तुमच्यासाठी. मित्रांनो पण एकदाकडे इकडे चॉकलेटची ऑर्डर आली. कोणाची ऑर्डर आहे? 2 जणांची. कोण 2 जण? एक सिमलची आहे आणि दुसरी सिमल गुप्ते. आणि एक ते ओवीच्या कराटे क्लासमध्ये अद्विका आहे ना, अद्विका मिश्रा तिच्या मम्मी. सगळे सेम चॉकलेट आहे. सो मित्रांनो तुम्हाला पण जर चॉकलेटची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला माहिती आहे ओवीचं नाही प्रणिताचं पेजचं नाव काय आहे इन्स्टावर ओवीस चोको फॅक्टरी. नक्की तिकडे जाऊन चॉकलेटची ऑर्डर द्या. तुम्हाला एकदम प्रीमियम चॉकलेट्स मिळणार आहे. हँडमेड प्रीमियम चॉकलेट्स. सो मित्रांनो हे बघा माझ्या हातात काय आहे. काय आहे गेस करू शकता? हे दोघी इकडे उभं आहेत तर गेस करू शकाल तुम्ही. हे आहे प्रणिताचा नवीन स्टॅम्प. पहिलाच आणि नवीनच स्टॅम्प. लीगल रजिस्ट्रेशन केलंय ना म्हणून घ्या. स्टॅम्प लागतो आता. म्हणून माझ्या हाताला असं काय दाखवा. स्टॅम्प मारून दाखवा ना. नाही हे बघा हे नाव असं आहे. आता माझ्या सगळ्या लीगल डॉक्युमेंट्स त्याशिवाय चालणार नाही. ओवीस चोको फॅक्टरी. चोको फॅक्टरी आणि ओवीस झाली. नाही नाही स्टॅम्प बी हातात नाही. मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. पप्पा उद्या हे 10 रुपयाचे 10 रुपये घेऊन आपण दोघं जत्रेला जाऊया. मी पण राहते घरात. हा आपण 3 आणि मग 5 रुपयाचे 2 इरेझर्स. ते 10 रुपयाच्या इरेझरच्या मागे 1000 रुपये खर्च होतील माझे परत तिकडे जत्रेला एकत्र गेलो आपण. समजलं त्यांना. कसे 1000 रुपये खर्च होतील? पैसे नाही. नाही अजिबात नाही. तुम्ही जाऊन आले जे मी एकटा जाऊन आणेन. पण पाणे मी एकटाच जाऊन आणेन. नको पप्पा अरे मी सांगेन ना मी पाण्यात नाही बसणार आहे. पण मी आणीन. रबर पाहिजे ना. हेक्सागॉन. हा आणीन. ते ब्लू आणि पिंक असतं ना तसे. ओके चालेल. चला व्हिडिओ एंड करा आता. भरपूर मोठा झाला व्हिडिओ. मला इथे एडिट करायला पण बसायचंय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंजण मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा लिहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.